जय श्री कृष्ण। आज बनवायचे मेथीचे पराठे। कापून देऊया भाजी, मी निवडून देते, कापून वगैरे करूया। मी भाजी निवडून देते, यशोदा चिरून घेईल बारीक। बारीक चिरा। ठीक आहे। मेथीची भाजी चिरून धुवून झालेली आहे। तर हे बघा साहित्य, हे आहे गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ आणि धना आणि जिरे, हे जिरे, ओवा, ही हिरवी मिरची, हळद, हिंग आणि लसूण, मीठ चवीनुसार। धना आणि जिरे भाजून घेऊया। जर भाजलेला धना आणि जिरा वाटून घेऊ। जिरा आणि ओवा अगोदर वाटू। जिरा आणि ओवा थोडंसं वाटून घेतलाय। लसूण, आता हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊ। मेथी, ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, बेसन पीठ, चवीनुसार हिरवी मिरची, हळद, हिंग, मीठ, धना जिरा, लसूण जिराची पेस्ट मिक्स करून घेऊ सगळं। गाजरचा हलवा पण बनवायचा आहे। गाजरचा हलवा, मेथीचे पराठे। मेथीच्या पराठ्यासाठी सर्व सारण मिक्स करून झालेलं आहे। आता आपण पराठा बनवून घेऊया। आमच्या गावाला अशी पद्धत आहे पराठा बनवायची। खाली ओला कपडा घ्यायचा आणि वरी असं थापटायचं। दोन मिनिटं झाकून ठेवायचं। आता काढून घेऊया। झाकलेलं मऊ होतात। तिकडे ते बाजूच्या ना इकडे एक तयार करून घेऊ दुसरा। तेल लावून घ्यायचं। कुरकुर भाजतो। बघू शकता तुम्ही, आता हे भाजून झालेलं आहे कुरकुरीत। गरम गरम वाढूया आईला। दही आणि मेथीचा पराठा।
2 मिनिट झाकून ठेवायचं. बस बस. धपाटे तर हिरवीगार छान दिसतात. तर टेस्ट करून दाखवते हा. मस्त आहे, मस्त खमंग झाले. मेथी चांगली होती. छान. मित्रांनी पण खायला यावं. मस्त बनवले. यशोदानी बनवलेत. खूप खूप छान बनवलेत. मेथी तर छान होतीच, पण बनवलेत पण छान. आणि खाऊन मी बघितले, मस्त लागतात. एकदम ताज्या मेथीमुळे छान होतात. मित्रांनो, तुम्ही पण या खायला या आणि कमेंट करून सांगा कसे वाटले आमचे धपाटे.